जोपर्यंत ही बैलगाडी शर्यत क्षेत्र आहे तोपर्यंत त्या माणसाचं नाव अजरामर राहणार असे स्वर्गीय पंढरीनाथ जगन फडके विगर पनवेल यांचे चिरंजीव आदरणीय गुरुनाथ शेठ फडके यांचं या ठिकाणी आगमन झालं। गुरुनाथ शेठ आपलं या ठिकाणी मनापासून सर स्वागत आहे। एक बैल आता फायनलला पात्र झालाय, दुसरा 7व्या सीमित आहे। आपण या ठिकाणी आलात, आपण या मैदानाला भेट दिली त्याबद्दल आपलं मनापासून धन्यवाद आहे। वळवा असे मैदान, या मैदानातील 6 वळवायचं आहे। राजा माणूस होऊन गेला ज्या माणसानं या शर्यतीला सोन्याचे दिवस आणले। शर्यत कशी खेळावी हे फक्त पंढरीनाथ शेठ फडके यांच्याकडे शिकावं। आनंदराज शेठ मुंगाई जरा स्टेज जवळया सुटला सेमी फायनल, या मैदानातील 6 सुटला आणि 6 मध्ये सुंदर अशी लढत चालू, दुरळा उडायला लागलाय। कोण होतं या ठिकाणी? सुंदर अशी लढत आहे। जन या गेल्या सीझनला 1 साइड किंग ठरला असा इकडे लखन आहे, पलीकडे दोघांच्या लढत चालू आहे। अतिशय सुंदर लढत झाली दोघात। मागणं गाडी आलं, हो मागणं गाडी बघा गाहुला काय झालं आता डोळ्यानं सगळ्यांनी बघितलं, परंतु पंच ही न्याय देवता असते। न्याय देवतेचा निर्णय शेवटी योग्य असतो। लढत झाली दोघात सुंदर असे। गाडी आले, गाडी गाडी आले, गाडी गाडी आले, मागणं गाडी आले बघा। पाच 6 निकाल पेंडिंग आहे का? हा पिनू भाऊ सेमी फायनल 6चा निकाल, निकाल आणि निकाल। तास क्रमांक 4 वरून नवली गाडी आई एकविरा प्रसन्न सर्जा ग्रुप घोट पनवेल या गाडीचा 1 नंबरला विजय त्या बैलगाडी मालकाचं त्यावरती बसणाऱ्या चालकाचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन आहे।